उद्या एकदा का सावीने घराबाहेर पाऊल टाकलं की मी तिचं सत्य शोधून काढणारच. बाय सावी, तू जर मला खरंच फसवत असशील ना, तर आजची तुझी या घरातली शेवटची रात्र असेल. वहिनी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचं? उद्या मी धैर्यांसोबत काही दिवसांसाठी ते नॅचरोपॅथी सेंटरला जाणार आहे. काय? अगं पण सावी, असं काय करतेस? खरं तर आत्ता तुझं घरात असणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या ध्येयापर्यंत अगदी जवळ आलोत आणि तू. वहिनी, मला सगळं कळतंय आणि म्हणूनच मला वाटतंय की दामिनी मॅडमनी हे सगळं मुद्दाम केलंय. धैर्यांना त्यांनी इमोशनली ब्लॅकमेल केले. त्या म्हणाले की मला बरं वाटल्याशिवाय त्यांना पण बरं वाटणार नाही. आणि धैर्य त्यांच्या आईसाठी काहीही करू शकतात हे तर तुम्हाला माहितीच आहे. सावी, पण तू काही कारण सांगून नकार नाही देऊ शकत काय? नाही वहिनी, आत्ता धैर्य इतके इमोशनल झालेत की मी त्यांना नाही नाही म्हणू शकत. वहिनी, पण जरी मी तिकडे गेले तरी तुम्ही सावध राहा. काहीही झालं तरी आपला प्लॅन थांबला नाही पाहिजे. ज्या अर्थी दामिनी मॅडम मला मुद्दाम बाहेर पाठवतायत त्या अर्थी नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी चालू असणार. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. आमच्या रूम मध्ये कोण येतंय कोण जातंय याच्यावर पण लक्ष ठेवा. मी रीना परागला पण सांगितलंय, आपल्या प्लॅन बद्दल चुकून पण कुणाला कळता कामा नये. मी तिथून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेनच, पण तुम्ही सावध राहा. दामिनी मॅडमनी आता किती प्लॅन केले, किती कारस्थानं केली तरी आपण हरायचं नाही. योग्य वेळ साधून त्यांना कोंडीत पकडायचंच. सावी, तू काळजी करू नकोस आणि इथलं टेन्शनही घेऊ नकोस. आम्ही दोघे आहोत. दामिनी मॅडम, तुमच्या प्रत्येक शहाला मात द्यायला तयारही सावी. तुझं हे काय पॅकिंग करतोय, पण काय काय आणि कसं भरायचं ना तेच कळत नाही. थांब, मी तुला हेल्प करते. तर तू काय हेल्प करणार? अरे सोपं असतं. आधी आपल्याला काय काय पाहिजे ना त्याची लिस्ट काढायची आणि मग ना, हा हे बघ, हे आणि हे बघ, असा एक एक शर्ट लावून बघायचा आणि तो कसा दिसतोय ते ठरवायचं. हे बघ,
कसला भारी दिसतोय शर्ट. हो का? पण मग एवढं सगळं सामान मावणार कसं बॅगेत? अरे सोपं असतं. हे बघ, हे ना अशी छोटी छोटी घडी घालायची आणि ठेवायचं, झालं. बर